याकूब मेमनला पाठिंबा दर्शवणाऱ्या सलमान खानचा शिवसेनेनं विरोध केलाय। साताऱ्यात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलंय। शिवसैनिकांनी सलमानच्या बजरंगी भाईजान पोस्टरला काळं फासून आपला संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे सलमानच्या वादग्रस्त ट्विट नंतर त्याच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी। याकूबचा सलमानला पुळका का हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच साताऱ्यात आपण बघतोय मोठं आंदोलन छेडलं गेलेलं आहे शिवसैनिकांकडून। याकूब मेमनला पाठिंबा दर्शवणाऱ्या सलमान खानचा शिवसेनेनं विरोध केलाय। साताऱ्यात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे। शिवसैनिकांनी सलमानच्या बजरंगी भाईजान पोस्टरला काळं फासलंय आणि एक प्रकारे आपला संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे सलमानच्या वादग्रस्त ट्विट नंतर त्याच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पण आपल्याबरोबर आहे सम्राट। आपण बघतोय ज्या तऱ्हेनं याकूबचा पुळका का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। ज्या तऱ्हेनं सलमाननं काल रात्रीत बरेच ट्विट केले आणि म्हणूनच शिवसेनेनं विरोध दर्शवलेला आहे। सातारामध्ये कशा प्रकारे हा विरोध दर्शवलाय जरा सविस्तर सांगा आपल्या दर्शकांना। सकाळी सलमान खाननी याकूब मेमनला फाशी देण्याबाबतीत जे ट्विट केलं होतं त्या संदर्भात सातारा जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। विशेष करून शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवसैनिकांनी आज दुपारी 12च्या दरम्यान राजलक्ष्मी थिएटर येथे जाऊन बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या पोस्टरला जाऊन काळं फासलं आणि सलमान खानच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि 12चा शोही बंद पाडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आता त्यांना अटक करून नेलेलं आहे। एकूणच साताऱ्यात सलमान खानच्या विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी जिल्ह्यात सगळीकडे कडकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। धन्यवाद सम्राट। ही माहिती दिल्याबद्दल। सम्राट गायकवाड साताऱ्याहून आपल्याला माहिती देत होते। तर एकूणच सलमानच्या ट्विटचा आता आपण बघतोय हळूहळू परिणाम होताना दिसतोय। साताऱ्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आहे। शिवसेनेनं तीव्र आंदोलन छेडलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।